हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत सिद्धबेट येथे। आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे एक तीर्थ आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आज आपण बघणार आहोत। समाधी मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे। हे ठिकाण पुराणांमध्ये सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य करून साधना केली होती असे मानले जाते। या ठिकाणी अनेक अतिशय जुनी अशी झाडे आपल्याला पाहायला मिळतात। शांत आणि मन प्रसन्न करणारे वातावरण येथे आहे। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या इतर भावंडांनी अनेक दिवस वास्तव्य करून साधना केलेली आहे। येथे एक छोटेसे मंदिर आहे, हे तुम्ही पाहू शकता। किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे। फ्रेंड्स, तुम्ही कधी गेले आहात का या ठिकाणी? गेले असाल तर तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि जेव्हा कधी तुम्ही आळंदीला जाल तेव्हा नक्की या ठिकाणी भेट द्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। हॅलो फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत सिद्धबेट येथे। आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले हे एक तीर्थ आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी आज आपण बघणार आहोत। समाधी मंदिरापासून अगदी 10 मिनिटांच्या अंतरावर हे ठिकाण आहे। हे ठिकाण पुराणांमध्ये सिद्धक्षेत्र म्हणून ओळखले जाते। संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी वास्तव्य करून साधना केली होती असे मानले जाते। या ठिकाणी अनेक अतिशय जुनी अशी झाडे आपल्याला पाहायला मिळतात। शांत आणि मन प्रसन्न करणारे वातावरण येथे आहे। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या इतर भावंडांनी अनेक दिवस वास्तव्य करून साधना केलेली आहे। येथे एक छोटेसे मंदिर आहे, हे तुम्ही पाहू शकता। किती सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे। फ्रेंड्स, तुम्ही कधी गेले आहात का या ठिकाणी? गेले असाल तर तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगा आणि जेव्हा कधी तुम्ही आळंदीला जाल तेव्हा नक्की या ठिकाणी भेट द्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।